विठ्ठल 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 हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधने तुटती भवांची बंधने संतावीण प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही तेणे साधती साधने तुटती भवांची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तेणे साधती साधने तुटती भवांची बंधने विठ्ठला 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 कुंडली हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 सेवेसाठी घेतलेला हा जो अभंग आहे हा अभंग गुरुभक्ताचा आहे गुरुभक्ताचा गुरु कसा असावा आणि भक्त कसा असावा शिष्य खूप असतात पण सेवा कशी करावी गुरुच्या जवळ कसं राहावं आणि गुरुची कृपा कशी प्राप्त करून घ्यावी याचं जर मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण असेल तर ते एकनाथ महाराज ज्यांना भगवंताचा साक्षात्कार तर झालाच झाला पण त्याही साक्षात्कारापेक्षा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जी गुरुची सेवा केली आता माझ्यासोबत नागू राहतो अजून दुसरा कोणीतरी सेवक राहतो माझे पैसे लावत असतात आलं की पैसे लावत असतात सगळे पैसे लावतात पैसे लावताना जाताना पैसे देतात
पण एकनाथ महाराज प्रत्येक पैशाचा हिशोब करायचे, प्रत्येक पैशाचा हिशोब. आता समजा जर माझ्या पैशात नागूला 10 रुपयाचा गोळा आला, येणार नाही, पण आला, राम आहे का नाही, हा 10 रुपयाचा गोळा आला, राहू दे का, कुठतर गेले असतील, ते पैसे महाराजांना तसेच देणार. पण एकनाथ महाराजांना 10 रुपयाचा गोळ नव्हता, 1 पैशाचा गोळ. ऐका, पैशाला मूल्य नाही आहे, निष्ठेला मूल्य आहे. पैसा येत असतो आणि पैसा जात असतो, पण निष्ठा कधीच संपत नसते, इतकं लक्षात घ्या. ती निष्ठा होती. ती निष्ठा किती पैशाची होती? 1 पैशाची. काय तुम्ही मला सांगा, 1 पैसा जर गणितात खाली वर झाला, काय खाली वर झाला, त्या महाराजाचं तर काही बिघडणार आहे का, त्या शिष्याचं तर काही बिघडणार. आता महेश महाराजाला आलेली दक्षिणा एकनाथ महाराजांनी हळूच ताटातून काढून खिशात घातली, काय फरक पडणार आहे? महेश महाराज म्हणते, गंगेचे जल गंगेशी इस हाथ आया और इस हाथ. एक लक्षात घ्या, पैसा एक अशी वस्तू आहे, शास्त्राचं सांगते बरं, याश्री स्वयं सुकृतीनाम भवनेश्व लक्ष्मी पापात मनाम कृतधियाम हृदयेषु बुद्धी. पैसा अशी वस्तू आहे की तुम्हाला मोह निर्माण करते, तुम्हाला माया निर्माण करते, तुम्हाला बद्धत्वाकडे घेऊन जाणारी जर कोण असेल तर ती पैशाच्या रूपानं माया, इतकं लक्षात घ्या. आता थोडंसं चिंतन करू. शास्त्र असं सांगतं, हा पैसा आहे, या पैशाला शुद्धत्व करायचं आहे, पैसा शुद्ध करायचा आहे. पैसा कसा शुद्ध होईल? तो दान दिल्याशिवाय पैसा शुद्ध होणार नाही. आता तुम्ही म्हणताल दान द्यावं, दान कुणाला द्यावं? समजा आपण एखाद्याला दान दिलं, हो, आणि आपण जर पैशाला दान दिलं आणि त्यानं जाऊन जर दारू पिला तर आपण म्हणतो काय, आजकाल लोकांचा स्वभाव असा झाला, आमचं काम काय महाराज, दान करायचं काम आमचं, त्यानं काही का करणार. शास्त्र सांगतं तसं नाही, पात्र पाहून दान करायला पाहिजे. हो, दान कसं करायला पाहिजे? आता लोक म्हणतात आमच्या डोळ्याआड काही होऊ लागले, अरे पण तुझ्या डोळ्याआड काही होऊ लागलंय, पण तू ज्याला देऊ लागलास, देताना तुला तर देवानं डोळे दिले, तुला दिले नाहीत डोळे. पापात मनाम कृतधियाम हृदयेषु बुद्धी. संताचं अन्न खाणं आणि चोराचं अन्न खाणं याच्यात फरक आहे. संताला पैसा देणं आणि चोराला पैसा देणं याच्यात. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही तुमचे गिराईक वाढवू लागला, किसनरावला वाटल महाराज आपलं गिराईक वाढवू लागले, बँक आपलं. मला हे बघा, आमचं काम कसं आहे, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी बस त्याने पथ्य सांभाळावे. आम्ही पथ्य सांभाळणारी माणसं आहोत, आम्ही तुमच्याकडे येऊन असं करणारे माणसं नाही आहेत. हा, आम्ही असं करू, कुणाजवळ करू, देवाजवळ जाऊन आम्ही असं. हा जो रुपया आहे, त्या रुपयाला 1 पैशाला सुद्धा किंमत आहे, असं सांगतात. एक जण तुमच्या औषावरून माखणीला चालला होता, रस्त्यात एक गाव लागलं, मग रस्त्यात त्याला भूक लागली, कुठेतरी जेवा म्हणून जेवण केला. मग जेवण करता 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 जाता जाता आपल्या खिशात काहीतरी घातलं आणि निघून गेला. मग सकाळी माखणीला आला, मारुती महाराजांचा प्रसाद खाल्ला. खाल्ल्यावर त्याची बुद्धी जागेवर आली. हा म्हणला, हे चमचे कुठले आले माझ्याकडे, हे चमचे आले कुठले?
त्यानं म्हणला बरोबर आहे, रात्री एकाच्या घरात मी जेवण, मग ज्याच्या घरात जेवण केलं होतं ते घर कुणाचं होतं? ऐका, साधूचं अन्न आणि चोराचं अन्न काय फरक आहे सांगतो. साधूचं अन्न खाल्लं तर कुबुद्धीची सुबुद्धी होती, अस्थिर मनाचं स्थिर मन होतं, आणि ज्या चित्तामध्ये मल मल राहतं मल ते चित्त विमल होतंय विमल. आणि जर चोराचं अन्न खाल्लं तर सुबुद्धीची कुबुद्धी होती, स्थिर मनाचं अस्थिर मन होतं आणि विमल मनाचं मलत्व निर्माण होतं. इतकं लक्षात घ्या. म्हणून अन्न कधी कुणाचं खायला पाहिजे. आता बघा, मी येताना बघत होतो, लोक खीर खात होते, प्रसाद खात होते, भात खात होते, चपाती खात होते. हो, आपण काय करतो, साधूच्या घरी गेल्यानंतर नुसता प्रसाद खातो आणि आपण निघून जातो. नाही, इथं आल्यावर सेवा करायला पाहिजे, सेवा घडली पाहिजे. नुसतं खायचं आणि पुन्हा येऊन मंडपात झोपायचं नाही. इथं आल्यानंतर काय केलं पाहिजे? इथं आल्यानंतर झाडू मारताना झाडू कशाचा मारला पाहिजे? आपल्या शरीरातली दुर्बुद्धी काढली पाहिजे. आपल्या शरीरातली राम महाराज म्हणा, दुर्बुद्धी मना दुर्बुद्धी मना महाराज म्हणतात की दुर्बुद्धी ते म्हणा. अरे ही दुर्बुद्धी केली पाहिजे. म्हणून एक पैशाचा विषय नाही आहे, संताच्या दारात आलो इतकं लक्षात घ्या. या भूमीत, संताच्या भूमीत कोणीही सहज येऊ शकत नाही बरं. कारण ही भूमी अतिशय पवित्र झालेली भूमी आहे. एक वारकरी येणं, किती वारकरी येणं? देव 100 वारकऱ्याच्या पाया पडला का एकाच वारकऱ्याच्या पाया पडला? एक वारकऱ्याच्या पाया. मी बोलत नाही, गीता बोलते, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्वतः पैगा मनुष्याचिया सहस्रांशा. अरे नाही, एक असं सांगतात भागवतात, जीवन छौ भागवतांग्री रेणू. देव त्या भागवतांच्या पायाच्या खालची माती आपल्या कपाळाला लावत होता म्हणे, आपल्या कपाळाला लावत होता. आता तुम्ही आम्ही कपाळाला काय लावतो? गोपीचंदन लावतो की नाही? नाव काय आहे?
गोपी आणि जी गोपी देवाची सेवा केली नाही, देवाला समर्पण झाली. ऐका, सेवा करणं वेगळं आणि समर्पण होणं वेगळं. आता समर्पण होणं म्हणजे काय? लाली मेरे लाल की जित देखून तिथं लाल, लाली देखन मै गई मै भी हो गई लाल. समर्पण आहे. ब्रह्म नहीं माया नहीं, नहीं जीव नहीं काल, अपनी सुधी न रहूं रहो एक नंदलाल. समर्पण आहे. दे जावो अथवारा हो समर्पण. शिष्यानं गुरुची तर सेवा करावीच करावी, पण नुसती सेवा करू नये. त्या सेवेमध्ये समर्पणाचा भाव असला पाहिजे. माझे पूर्वज समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ महाराज आणि त्यांचे गुरु गुरुगुंडा महाराज आंध्रामध्ये रेंजीतालला गेले. रेंजीतालला गणपतीचं मंदिर होतं. शरद महाराज त्या रेंजीतालला गेले. गुरु कधी परीक्षा शिष्याची बघल काही सांगता येत नाही. गुंडा महाराजांनी वीरनाथाला म्हणले, वीरनाथ लहान होते, अरे वीरनाथ मला उलटी आली आहे म्हणले. देव समोर, पुजारी तिथं, वीरनाथ तिथं. महाराज म्हणले, महाराज माझ्या हातावर उलटी करा. अरे म्हणले, मी तुझ्या हातावर उलटी करन, पण तू टाकशील कुठं? देऊळ लहान लांब आहे. अहो महाराज, तुमच्या मुखातून आलेली उलटी आहे, ती मी पिऊन टाकन. आयुष्यात सगळं पिऊ शकतो, उलटी पिऊ शकतो का सांगा? वमन पिऊ शकतो? नाही पिऊ शकणार. गुंडा महाराजांना वीरनाथ महाराज समर्पित झाले. असं म्हणतात, वीराची करणी जाणे सदाशिव, नेणो ब्रह्मदेव पार त्याचा. गुंडा महाराजांनी तिथंच अभंग केला. ब्रह्मादिका जे आराध्य दैवत, 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 ब्रह्मादिका जे आराध्य दैवत. मनोनिया गुंडा प्रसाद देत, मनोनिया गुंडा प्रसाद देत, ज्ञानोबाची मूर्ती येथे प्रगटेल, ज्ञानोबाची मूर्ती येथे प्रगटेल. मनोनिया गुंडा प्रसाद देत, मनोनिया गुंडा प्रसाद देत,
महाराजांनी तिथं प्रसाद दिला. सिद्धचरित्रामध्ये याचं वर्णन आहे की नक्षत्रामध्ये जसे 27 नक्षत्रात जसा पुष्य नक्षत्र आहे तसा शिष्यामध्ये वीरनाथ. ऐका, गुरु आणि शिष्यामध्ये जात नसते. गुंडा महाराज ब्राह्मण होते, वीरनाथ लिंगायत होते. आपल्याकडे जातीचा परमार्थ होतो, सद्गुरूकडे जातीचा परमार्थ कधीच होत नाही. ज्यातन पूछो साधू की पूछ लो उसका ज्ञान. अरे त्याची जात विचारू नका. म्हणून क्रम सेवा समर्पित व्हायला पाहिजे. आज तुम्ही आम्ही इथं जे सगळे जमलो ते मारुती महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जमलो. काय पहिलं पुण्यस्मरण नाही, दुसरं पुण्यस्मरण नाही, तिसरं पुण्यस्मरण नाही, 28वं पुण्यस्मरण आहे. ही करायची गरज आहे का? हे करावं लागतंय का? का महेश महाराजाला काही काम नाही म्हणून करायचंय? का महेश महाराजाला काही पैसे कमी पडलेत म्हणून तुमच्याकडून पैसे घेऊन करायचंय? का तुम्हा लोकाला काही काम नाही म्हणून इथं यायचंय? नाही. मारुती महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जो परमार्थ करून समाजाला म्हणत नाही मी, कारण जगाला जो आदेश दिला, जगाला जो आदर्श दिला, त्या आदर्शासाठी हा परमार्थ आहे. आम्ही वाया म्हणून हे पुण्यस्मरण आहे. संतांचं पुण्य स्मरण होतं. इथं जो जीव येतो तो पावन होऊन जातो. कुठल्याही पुण्यस्मरणात जावा, भाग्याचा उजळा होतो. उजळले भाग्य आता, अरे त्याच्या भाग्याचा उजळा होतो. म्हणून ज्या एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला, करून समाजासमोर जो आदर्श निर्माण केला आणि त्याचाच लोपियली भक्ती, अधर्म झाला फार, सिद्ध ज्ञानेश्वर महीवरी. भक्तीचा लोप झाला, अधर्माची वाढ झाली. म्हणून काही काही ठिकाणी संताचा अवतार होतो, संताचा जन्म होतो. आता काही काही जणांचं मत आहे की महाराज झेंडा घेऊन जात होते. महाराज झेंडेकरी होते. दिंडीकऱ्यावर, विणेकऱ्यावर दिंडी कधीच चालत नाही. विणेकरी आहे का नाही? विणेकऱ्यावर दिंडी चालते का झेंडेकऱ्यावर दिंडी चालते? झेंडा जिकडं घेऊन जाईल कधीच नाही. विणेकरी कुठग्याला झेंडेकरी म्हणताय?
प्रमुख झेंडेकरी आहे. मारुती महाराज प्रमुख झेंडेकरी होते. उभारीला लोकांवरी उभारीला वारकरी संप्रदायामध्ये नाही तर मी संपूर्ण हिंदू धर्मामध्ये म्हणतो. हिंदू धर्मामध्ये एक झेंडा आहे. त्या झेंड्याचं किती मूल्यत्व आहे तुम्ही मला असं माऊलीने म्हटले असते का? पाहे पाध्वजा जय राया जतन करिता कष्ट पैसा मी राय जतन करिता सगळेजण म्हणतात म्या केला, माझ्यामुळं झालं, माझ्यामुळं झालं. झेंडेकरी काय म्हणतो? अरे या झेंड्याला सांभाळणं खूप अवघड आहे. राया जतन करिता. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. तैसा मी एक. महाराज पतित कोणाला म्हणतात? पतित. पतित मी पतित कसा आहे? त्रिवाचा पतित. हो, महाराज कधी आपल्याकडे घेत नाहीत. तैसा मी एक पतित. अरे मी पतित आहे, पण काय आहे? परी तुझा मुद्रांकित. अरे पण मी तुझा आहे. हो, कुणाचा आहे? मी तुझा आहे. तुझा देवा, मी तुझा आहे.
परिमी तुझा मुद्रांकित. शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. शरदराव कोणतंही काम करत असताना मी केलो असं म्हणत असतो, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाप रखुमा देवी वरदा. आपण म्हणतो की नाही रोज, पण काही अंगात गुणात काही फरक पडलाय का? पडला नाही. का म्हणावं लागलं मोडी आली गौरी तैसे दिसे तोंडावरी. अरे परमार्थ केल्याचं समाधान तोंडावर दिसू द्या. एक झेंडेकरी स्वतःला दिशा देतो आणि जगाला दिशा देतो आणि दिंडीला दिशेनं पंढरपूरला घेऊन जातो. एक झेंडेकरी, एक झेंडेकरी. हो, आमच्या दिंडीत एक वामन होता. वामन, आमचे वडील त्याचं अंग दाबायचे. झेंडेकरी होता, त्याला काही कळत नव्हतं. मग मी वडिलाला विचारलं, तुम्ही यांचं अंग का दाबता? येडं आहे, याचं अंग कशाला दाबता? अहो महाराज, ह्यानं तर दिंडी घेऊन जाते म्हणून आम्ही जातो याच्या मागे. एक झेंडेकरी, एक झेंडेकरी. ऐका, माणसाच्या जवळ मान असतो, अभिमान असतो, स्वार्थ असतो. या तिन्हीपैकी मारुती महाराजांच्या जवळ काहीच नव्हता, म्हणून हे वैभव उभा राहिलं इतकं. बाबा अंकार बाबा अंकार गुरु वंजने फुटल पहाट. गुरु वंजने फुटल पहाट. माता भक्ती भेटले बरवंटा. माता भक्ती भेटली बरवंटा. मार्ग दाविला सुकट मार्ग दाविला सुकट गोविंदा. कृष्णाला म्हणाला, हे कृष्णा म्हणजे महाराजांचा सासरा आहे. नाहीतर आताचे सासरे महाराज इकडे भजन करत राहते आणि त्यानं तिकडं काय करत राहते मला. फडावर 24 तास राहतो. खूप चांगला भजनकरी आहे. ह्याचे आजोबा, ह्याचे वडील खूप सुंदर भजनकरी होते. एक एक चाली जर लावत असले तर असं वाटायचं की देव आपल्या समोर उभा राहतोय. महाराज देव त्यांच्या जवळच राहते असं आहे. मारुती महाराज नुसतं बसून चुरमुरे जरी दिले तरी त्या चुरमुऱ्यातून वैराग्य निर्माण होत होतं. इतकं लक्षात. त्या चुरमुऱ्यातून वैराग्य निर्माण होत होते. ते चुरमुरे का वाटायचे? ते नेहमी म्हणायचे, फकत राहावा पण पोट भरू नये, सेवा करत राहावा पण अंतःकरण चुरमुऱ्यासारखं शुभ्र ठेवा. अंतःकरण त्या चुरमुऱ्यासारखं शुभ्र ठेवा. आपण 24 तास जवळ राहतो. महाराजांनी सांगितलं, मागं बसू नका, मागं बसून झोपू नका, समोरून कीर्तन ऐका. पण काही जण बघा, काही जण एवढे पुण्यवान असतात, कीर्तनाच्या मंडपात येऊन सुद्धा झोपा काढत असतात. ह्याला सुद्धा पुण्य करून जन्माला यावं लागतं. मामूली गोष्ट आहे का कीर्तनाच्या मंडपात? हो सुग्रीव गुरुजी, ह्या वयात काळं केस करून कीर्तनाला येणारा भादर एकच आहे, ते म्हणजे निष्काम निश्चळ माणूस एकदम. असे या लोकांचे आयुष्य परमार्थात गेली महाराज, आयुष्य गेली परमार्थात. असं आज
प्रातस्मरणीय पूजनीय मारुती महाराजांचं 28वे पुण्यस्मरण, त्याच्या निमित्ताने ही सेवा आहे. कीर्तन नाही. कीर्तन म्हणजे जाऊन लोकाला प्रबोधन करायचं असतं. आजचं कीर्तन तुम्हाला ऐकवायचं नाही, आजचं कीर्तन मारुती महाराजांना ऐकवायचं आहे. विठोबा रघुमार, हे विठोबा रघुमार, महाराज म्हणतात हरिप्राप्ती शिवपाव धरावे संताचे ते पाय. महाराजांनी पहिला शब्द इथं हरी घातलाय. कलियुगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलं, कलियुगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. दुसरं प्रमाण, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. एके ठिकाणी सांगितलंय हरिरेव जगत जगदेव हरी, हरितो जगतो नाही भिन्न तनो इति यस्य मती परमार्थ गती. परमार्थात हरी पाहिजे. हरी, हरी वारकरी संप्रदायात आहे की नाही सांगा तुम्हाला. तुम्ही रामाला घेतलंय, कृष्णाला घेतलंय, हरीला सोडलंय का? हरीला सुद्धा सोबत घेतलंय. तुकोबारायांनी शपथ केलाय, या विना आणिक असता पै साधन वाहत सेयान. अरे मी विठोबाची शपथ खाऊन सांगतो. विठोबाची काय सांगतो? राम कृष्ण हरी कृष्ण हरी शपथ खाऊन सांगतो. आम्ही जरी नाथ संप्रदायाचे असलो, आम्हाला जरी आमच्या गुरुनं आमच्या कानात मंत्र दिला असला, तरी महाराज वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक वारकऱ्यानं या मंत्राचा रोज जप केलाच पाहिजे. एक माळ तरी केलीच पाहिजे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. तू म्हणताल का महाराज का जपायचंय? अरे तुकोबारायांनी शपथ खाल्ली आहे. तुकोबारायांनी वाहत सेयान. अरे पांडुरंगाची शपथ खाऊन सांगतो की याच्यापेक्षा दुसरा महामंत्र असा कोणता नाही आहे. मंत्र केला पाहिजे. पण या मंत्रामध्ये सुद्धा हरी घेतलाय की नाही तुम्ही मला सांगा. हरी घेतलाय. आता आमच्या चक्री भजनामध्ये
दशनाम घेतले जातात प्रत्येक अभंग झाला की केशवा, माधवा, विठ्ठला, मुकुंदा, मुराहरे, राम, कृष्ण कृष्ण, गोविंद, नारायण, हरी. कारण आमच्या चक्री भजनामध्ये हरी आलाय. काय आलाय? आता हरी म्हणजे हरण करणारा. तुमच्या सगळ्या संकटाला जो हरण करतो त्याचं नाव हरी आहे. हरी. प्रत्येक कुणाला वाटतं मग संकट माझ्याजवळ राहावं म्हणून संकटाचं हरण व्हावं. महाराज सगळ्या नावामध्ये परमेश्वरानं हरीला घातलेलं आहे. आणि म्हणून महाराजांनी इथं सांगितलं की या हरी, हरी म्हणजे कोण? एक अद्भुत शक्ती आहे. त्या गीतेमध्ये असं सांगितलंय, वायुर्यमोग्नैर्वरुणश्चांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. नमः पुरस्ताद् दत्तपृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्वत एव सर्व अनंतवीर्यामित विक्रमस्वं सर्वं समाप्नोषि ततोषि सर्वा. ते म्हटलंय बघा महाराजांनी, जी काय एक तू नवसी कवणे ठाई नससी हे असो जैसा आहासी तैसिया नमो. महाराज म्हणतात की बाबा हा देव आहे. मग आता पंढरपूरला गेलं तर विठ्ठल आहे, बालाजीला गेलं तर, तिरुपतीला गेलं तर बालाजी आहे, द्वारकेला गेला तर कृष्ण आहे, काशीला गेलं तर विश्वनाथ महादेव आहे. जसं आपण नेहमी कीर्तनकार सांगत असतात, सोन्याचे अलंकार वेगळे 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 असतात, पण एक केलं तरी एकच होतो. पण या सगळ्या अलंकारामध्ये सुद्धा पंढरपूरचा अलंकार हा वेगळा अलंकार आहे. तुम्ही म्हणताल असं कसं काय? म्हणून पंढरपूरला काय राहिलंय? संत सज्जनी मांडले दुकान, संत सज्जनी मांडले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती भुकाच साथ, भक्ती मुक्ती भुकाच साथी, भक्ती मुक्ती भुकाच साथी, भक्ती मुक्ती भुकाच साथी. कोण तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे, कोण तयाकडे न पाहे रे. हे पंढरपूर वेगळं आहे. का वेगळं आहे? अरे पंढरपूर काय देवानं, पंढरपूर काय तुम्ही आम्ही निर्माण केलंय काय? तुम्ही जावा, प्रत्येक ठिकाणी जावा, त्या ऋषीचं नाव आहे, त्या भक्ताचं नाव आहे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. पंढरी निर्माण केले देव. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कुठेही जाऊन तपश्चर्या केल्यावर मोक्ष मिळत असतं, पण पंढरपूरला नुसतं गेल्याबरोबर मोक्ष. पण असा यूज देत नाही लवकर. शरद देवा तुमचं पुण्य आहे, खूप महापूजा केला, महापूजा केला, देवाचे नैवेद्य खाल्ला, पुण्यवान आहात. नाही माझी कृपा नाही, त्या पांडुरंगाची कृपा आहे. आज तुमच्या सगळ्यांचं खरं तर भाग्य आहे, इथं जजसाहेब आलेत आज कीर्तन ऐकायला. कारण जो जगाला न्याय देतो, अन्याय दूर करतो, आज तोही अध्यात्मापासून प्रवृत्त होऊन अजून न्याय कसा चांगला द्यावा हे ऐकण्यासाठी आले, खास आवर्जून आलेले. अशी ही पंढरी आहे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे
पंढरी निर्माण केली देवी. महेश महाराज पहिले 11 वर्ष मंदिर समितीवर होतो. किती? 11 वर्ष. पुन्हा काय झालं पुढाऱ्याच्यात, मी घरी बसलो. 2017 साली परत मंदिर समितीवर गेलो ते माझं नाव अध्यक्ष म्हणूनच आलं. ऐका ऐका ऐका, अजून टाळ्या वाजवू नका. टाळ्या वाजवायची वेळ पुढे आहे. तुम्हाला लय टाळ्या वाजवायची काही, पहिले टाळ्या वाजवायचं आणि पुन्हा पस्तवायचं. असले धंदे करू नका. नीट ऐका ऐका. मग महाराज माझं नाव अध्यक्ष म्हणून आलं. हो, मला फोन महाराष्ट्रातून चालू झाले. मला कळलं ना की माझं नाव, मी विश्वस्त म्हणून अर्ज केलतो, माझं नाव अध्यक्ष म्हणून आलं कसं. मग मी म्हणलो काय पांडुरंगाची काहीतरी इच्छा असेल. मग मला फोन आला आणि बरोबर 3 वाजता माझं नाव गायब झालं. मग माझ्या सोबत तिचे असे माणसं राहतील की चांगले राय देणारे. ह्यांनी म्हणू लागले करा त्याच्यावर कारवाई. म्हणलो हे बघ, मी काही अध्यक्षपद मागितलं नव्हतं, मी एक विश्वस्त पद मागितलं होतं. पांडुरंगाची इच्छा होती, माझं नाव झळकलं, पास झालं. त्या झळकल्यामध्ये ती जागा एवढी मोठी आहे, माझ्यासारखा सामान्य माणूस ती जागा समोर. मग माझ्याबरोबर एक मोठा माणूस तिथं आला, जगाचा खर्बोपती माणूस माझा अध्यक्ष म्हणून आला. मग मी तिथं, मग मला सगळे म्हणले नाही तुम्ही हे करा, बंड करा, अमुक करा, तमुक करा. म्हणलं आपल्याला बंड करायचा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. म्हणलो नाही आपल्याला बंड करायचं नाही, आपण पंढरपूरला मालक म्हणून जायचं नाही, आपण वारकऱ्याचे सेवक म्हणून. मग ते आल्याबरोबर लोक म्हणू लागले ह्याला काढा. मग मी म्हणलो एवढा चांगला माणूस, एवढा मोठा अध्यक्ष, एवढा पैसेवाला भेटला, ह्याला काढू नये म्हणून मग मी त्याला सांभाळलो. काय काळजी करू नका, मी ठेवतो म्हणतो. ते बरोबर तिथं राहिला. पण ठेवल्यानंतर शासनाला असं वाटलं की एक अध्यक्ष नेमावा म्हणलं तर बाबा 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 आमच्या समितीतले आम्ही सगळे उचक्या मारू लागलो. उचक्या न मारण्यात मी कीर्तनात उभा, मी एकटाच किरकिरी करून काय आहे ते नीट चाललंय, ते चालू द्या. लग्न होत नव्हतं, लग्न झाल्यावर बायको मिळाली, भांडण न करणारी मिळाली, शांत मिळाली. उगा नीट तिला घेऊन नांदावं, कशाला तिला चिमट्या काढून भांडणं अंगा. मग ते शासनात वर विचार झाला. एक दोघं चौघं म्हणलं नाही तिथं महाराजच बसले पाहिजे. पण माझी अशी इच्छा आहे असं आम्ही म्हणतो बरं, वृक्षाची ही पानं हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलवितो हरी. मग आम्ही विचार केलो बाबा, मग तिथं माझं नाव आलं, मी झालो. मग अजून मला म्हणले सगळे नाही ते अध्यक्ष. कसं आहे आता उद्या मंदिर समितीची एकादशीला बैठक आहे. कशाची बैठक आहे? मंदिर समितीच्या नित्योपचाराची बैठक आहे. नित्योपचार म्हणजे काय? देवाची पूजा किती वाजता व्हावी, कशी व्हावी, ती कशी करावी, कोण करावी, काय काय करावी, आधी त्याची सगळी ती घटना तयार केली जाते. त्याची बैठक आहे. त्याचा अध्यक्ष योगायोगानं पांडुरंगानं मलाच केलं काय. आणि मग ती उद्या ती बैठक आहे. ती बैठक वगैरे सगळ्या चालल्या झाल्या, अमुक व्हायचे तमुक व्हायचे, सगळं झालं. योगायोगानं ते करोडोपती आमदारकीच्या निवडणुकीला गेला. माझी जागा रिकामी झाली. बस सगळे म्हणू लागले तुम्ही अध्यक्षपद मागा. म्हणलं मागायचं नाही, पांडुरंगानं दिलं तर हो. काय म्हणलं त्याला? बघा, मागायचं नाही. आणि त्याने जे म्हणला ना सोडायचं तर बिलकुल.
अगदी 100% बरोबर बोलला. काय होतं जे मनात होतं पण ओठात येत नव्हतं देवानं त्यालाही ओठात महाराज आता काय करू म्हणलं. मग आता ते झालं आणि बरोबर देवानं माझी मुदत संपून 2.5 वर्ष झाले. किती जज साहेब सलग 18 वर्ष त्या पांडुरंगाच्या इच्छेनं मंदिर संपलं. 18 वर्ष हाव संपत नसती माणसाची. अजून राहावंच वाटतं आपल्याला. असं नाही मी तृप्त आहे मी समाधानी आहे. अशा पांडुरंगाची सेवा. महाराज दर्शन लवकर मिळत नाही आपल्याला. देव समोर 2 पोलीस मागं 2 पोलीस इकडे 2 पोलीस इकडे 2 पोलीस. ते चोराला जसं घेऊन जाते पांडुरंगाचं वैभव असा देव. मी सांगतो जगात सगळे देव असतील. खूप देव तुम्ही बघितलात खूप देव मी बघितलो पण पंढरपूर सारखा देव जगात कुठं नाही. जगात महाराज मस्तकावाला बघा परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम. त्याच्या तोंडाकडे बघा राजस सुकुमारा मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी. अरे असं ज्याचं तोंड आहे. त्याच्या नाभीकडे बघा ज्याने या सृष्टीला उत्पन्न केलं ज्याने या सृष्टीला स्थित केलं जो या सृष्टीचा विनाश करणार आहे. त्याच्या पायाकडे बघा समचरण दृष्टी विटेवरी साजरी. त्याच्या सगळ्या अंगाला बघा तू माझी माऊली मी तुझे लेकरू नको दुरी धरू विठाबाई तू माझी गावली मी तुझे वासरू. शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. नामा म्हणे आई धाव लव लाही. हे तर ठीक आहे. त्याच्या पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. काय शिवाजी बुडतो हे चिंता डोई कसलंही शस्त्र न घेता ना तलवार ना त्रिशूळ ना डमरू ना भाला काही नाही. तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या पापीचा सुद्धा उद्धार करणारा कोण आहे तर तो जगतपिता पांडुरंग आहे. लक्षात घ्या. कुणी करणार नाही. कुणी करणार असा हा हरी आहे. हरी हरी. शून्याला काही किंमत आहे का? काही किंमत नाही. काही किंमत आहे का? काही नाही. आणि 1 लावला 1च्या पुढे 0 लावला तर किंमत आहे का? 10च्या पुढे 2 0 लावले तर 1000. 1000च्या पुढे अजून 1 0 लावला तर 10,000. 10,000च्या पुढे 1 0 लावला तर 1 लाख. 1 लाखाच्या पुढे 1 0 लावला तर 1 कोटी. 1 कोटीच्या पुढे अजून 1 0 लावला तर मग शून्याला किंमत आहे का नाही? पण ते 0 जर मागा लावायचा पुढे जर लावला तर काही किंमत. आता ईश्वरला सांगितलं धिंधा वाजव त्यांना छन्नीतून वाजवला तर ठीक आहे. धूम मधून जर धिंधा काढत बसला तर आयुष्यातून. म्हणून परमार्थ सुद्धा करत असताना कसा करायला पाहिजे. ऐका काही लागत नाही परमार्थाला. काय करावी साधने काही काही बाहेरचं नंतर लागतंय. सगळं अंतरातलंच लागतं. नाम कुठून घ्यावं लागतं? चित्त कुठं स्थिर करावं लागतं? बुद्धीला कुठं आखळावं लागतं? ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य बघा मनाचे मन पड गेले जेथ बोलांचे बोलके पण ठेले तया माझी सापडले. बसलेत की सगळे वेदांती वाचणारेच बसले तिथं सगळे. होय गुरुजी तया माझी सापडले नेय दिसे म्हणतात की नाही माऊली. मग हे मन का बाहेरून आणावं लागतं का? होय पाटील
आतलं बाहेरचं काही नाही असं आहे. म्हणून परमार्थातली साधना सगळी आंतरिक साधना आहे. ती साधना पहिलं ऐका, रोज सकाळी उठल्यानंतर आपण साधना केली पाहिजे. लोक येतात गुरुकडून जप करतात, मी गुरु, मी याचा मी आहे, माझे गुरु आहेत, माझे गुरु आहेत. मला एक जण सारखा म्हणत होता, एकदा त्याचा हात धरून म्हणलो, तुला मंत्र पाठ आहे का रे? मालक लय दिवस झालं जपून. म्हणजे नुसता म्या गुरु केला नाही चालणार. साधना करा, उपासना करा. मारुती महाराज एवढे मोठे झाले, ज्ञानामुळे झाले नाहीत, भक्तीमुळे झाले नाहीत. कोण म्हणतंय? कृष्णा म्हणा, सेवे लागी सेवक झालो, वीरनाथ महाराज सेवेमुळे मोठे झाले. आपण ही सेवा करायला पाहिजे, आपण याचा आदर्श घ्यायला पाहिजे. मग तो हरी आपल्याला सापडतो. हरी प्राप्तीशी, अरे प्राप्तीशी काय, ते प्राप्तच आहे, आपण त्याला अप्राप्त केलंय. पेटी वाजती का वाजत नाही? बंद करून ठेवल्यावर त्याचा दोष कुणाचा आहे? पकवाज वाजतो का नाही? वाचतो. आता काही होणार आहे काय गा? काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले. अरे हे म्हणायचं सगळं, कामाला सोडायचं नाही, क्रोधाला सोडायचं नाही. मला काल एक शिष्य गाठ पडला. मला म्हणला, महाराज ओळखलो का? मला लक्षात नाही. ह्यानं एवढं दाबून बोलतो तर आपण बी दाबून बोलावं म्हणलं. म्हणलो बरोबर आहे, परवा पंढरपूरला भेटला होतास का नाही मला म्हणलो. कारण आता माणसं पंढरपूरला गाठ पडतच राहते मला. पंढरपूरला मालक, मी पंढरपूरला कधीच आलो नाही. पंढरपूरला कधी चाललंय? आयला मी म्हणलं पकडलो गेलो की मी. काय केलं पाहिजे बाबा? बरोबर आहे, बरोबर आहे. औषधाच्या उत्सवाला आलतास बघ त्या दिवशी. मालक औसा अजून बघितलं नाही की गळ्यात छान बघितलं. गाठ पडलं. म्हणलं तुझी माझी भेट कधी झालं? तुम्ही जेव्हा मला गुरु केलो त्याच्यानंतर आजच गाठ. मी म्हणलो वारे शिष्य आणि वारे गुरु. असा शिष्य राहिला आणि असा गुरु राहिला, क्या बात आहे.
ये तो कलयुग का प्रभाव है। हे असे नमुने आहेत एक एक। तसं महाराज गुरुला समर्पण व्हावं लागतं। त्यांनी सेवा केली, वीरनाथांनी सेवा केली, महाराजांनी सेवा केली। महाराजांनी सांगितलं की धरावे संतांचे ते पाय, देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे। कशाची माती देव इच्छा करतो? सद्गुरूच्या चरणाची माती। काही लागत नाही, संतांच्या चरणाचं दर्शन लागतं। संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला पण अवघड आहे महाराज, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी, करुणा गेली दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी। महाराज म्हणतात खूप संतांच्या विषयी बोलायसारखं आहे। असे संत, आता नावचे संत वेगळे, गावचे संत वेगळे, आडनावाचे संत वेगळे, केलेले संत वेगळे, झालेले संत वेगळे आणि होणारे संत वेगळे। किती संत, किती संत। आजकाल काय महाराज एक नाम लावला, बुक्का लावला, त्यांना कोणी राहू द्या, या महाराज। आता परवा काय झालं, मी त्या अक्कलकोटला गेलो, मग माझ्या बरोबर असले 2 चोपदार होते, असले म्हणजे चोपदार होते। एका गेलो मारवाड्याच्या लग्नाला, मोठं लग्न होतं महाराज। मी गेलो, माझ्याकडे एक बाजूला, एका बाजूला मुलीचा बाप, एका बाजूला मुलाचा बाप, मध्ये मी, आणि मग 2 चोपदार मला सोडल्याने गायब झाले की। मी म्हणलं कुठे गेले, कुठे गेले बघू लागलो, तर समोर बघितलं तर दोघंही जेवण करत। मी म्हणलं आमच्या दुसऱ्या माणसाला जाऊन त्या चोपदाराला सांग ना, गेला एकादशी, मला जाऊन सांगितलं एकादशी, आम्हाला माहिती आहे का? मग जाऊन सांगितलं, मग एक खाऊन आले। अरे म्हणलं आज एकादशी आहे का, विसरून खाल्लो का? नाही नाही महाराज विसरून खाल्लो नाही। म्हणला महाराज 100 आयटम तिथं। आम्ही काय विचार केलो, पुढची एक सांगायचं म्हणलं। म्हणलो काय सांग, 15 दिवसांनी एकादशी येणारी आहे का नाही सांगा म्हणलं। म्हणलो येणारी आहे। 15 दिवसांनी याचं लगीन येईल का? येणार आता होय, लगीन येणार आहे म्हटलं तर हे दोघं मला तिथून उठू दिलं नसते। म्हणजे आपण इंद्रियाच्या अधीन गेलेले माणसं आहोत, संताच्या अधीन इंद्रिय तितकं लक्षात। तर आमच्याकडे एक प्रमाण आहे बघा, वीराची करणी जाणे सदाशिव, वीराची करणी जाणे सदाशिव, वीराची करणी जाणे सदाशिव, वीराची करणी जाणे सदाशिव, नेनो ब्रह्मदेव ब्रह्मदेवा पार तेरे ब्रह्मदेवा महाराज ते सगळं सेवेचं फळ असते। सेवा करा, 7 दिवस इथं राहताय, काहीतरी इथं सगळे दुर्बुद्ध्या टाकून द्या, आळस टाका, आळस, अहंकार, अज्ञान सगळं इथं टाका। इथून जाताना महाराजांनी जी आपल्या आयुष्यामध्ये सेवा केली त्या सेवेचं पुण्यफळ तुम्ही घेऊन जावा म्हणून महाराज सांगतात। खूप बोलायसारखं आहे, मला पहाटे 5ला परत देवळात जावं लागतंय, म्हणून आता इथंच थांबतो। राहिलेल्या अभंगाचं परत कधी सेवेला येईन त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर 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 मावले क्या बात है महाराज ज्ञानेश्वर मावले बोला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज की जय। एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनरथ पूर्ण करीती मनरथ येणे साधती साधने हो येणे साधती साधने हे पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ तेने साधने साधने तेने साधने साधने एका जनार्दनी संत 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 पूर्ण करीती मनोरथ शिवाजी तुझं झालं की तिकडे दे म्हणाला राजू ढोले क्या बात है बहुत अच्छा बहुत अच्छे पूर्ण करता मानू पूर्ण करता मानू पूर्ण करता मानू राता सुनील सगळ्याला दुसऱ्याला म्हणू दे आता न पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती
मनोरथ मनोरथ हे बोगेकराला द्या म्हणाला, बोगेवाल्याला द्या. मनोरथ पूर्ण करीते मनोरथ क्या बात है. पूर्ण करीती मनोरथ कोण आहेत का बघा बरं सगळ्या. बोला. पूर्ण करीती मनोरथ वाह. चला घ्या पुढचा घ्या. पूर्ण करती वाडीकर बोला. मनोरथ बघा वाडीकरचा काय आवाज आहे मास्तर. हरिभाऊ हरिभाऊ हा हरिभाऊ कुठे लपले होते. बोला. कृष्णाला द्या, कृष्णाला म्हणाला. कृष्णा चला कृष्णा लांबोडकर म्हणा म्हणा. मनोरथ मनोरथ बहुत अच्छे.
करीती मनोरथ 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 पूर्ण करीती मनोरथ. अजून कोण आहे का म्हणणारा? शेवट समारोप पाठोदा पाठोदा करीती मनोरथ हे पडेगा पूर्ण करती मनोरथ अंबो चकुंद्रा पूर्ण करते मनोरथ रे पूर्ण करीती मनोरथ रे पूर्ण करीती मनोरथ लोहटा पूर्ण करते मनोरथ हरिभक्तपरायण महेश महाराज हरिभक्तपरायण महेश महाराज या महाराज या महेश महाराज तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधन
तुटती बंधन तुटती बंधने तुटती भावाची बंधन बंधनाने तुटती भावाची तुटती भावाची बंधने तेने साधले तेने साधले झालेली सेवा माझे समर्थ सच्चिदानंद सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी व संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम 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 कळवळ्याची जाते आईची कळवळ्याची जाते करीला भावीन आईची कळवळ्याची जाते आईची कळवळ्याची जाते आईची कळवळ्याची जाती करीला भावीन पोटी भारव आहे त्याचे सर्वस्वहीच आहे आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती करीला भावीन पोटी भारव आहे त्याचे आईची कळवळ्याची जाती आईची कळवळ्याची जाती करीला भावीन
ऐशी कळवळ्याची जाते तरीला भावीन प्रीती भावीन प्रीती तरीला भावी